आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज 6 जुलै, तूही रे माझा मितवा या आजच्या भागामध्ये काय झाले ते आपण बघणार आहोत. अर्णवच्या सांगण्यावरून ईश्वरीला तिचं क्लाउड किचन सुरू करण्यासाठी जागा मिळालेली असते. ईश्वरी खूप खुश होते. इकडे अर्णव ईश्वरी अंजलीला भेटायला येणार याची वाट बघत असतो. आपलं जागेचं काम आटपून ईश्वरी अर्णवच्या घरी येते. ईश्वरी घरी आलेली पाहून अंजली खूप खुश होते आणि त्यापेक्षा जास्त खुश हा अर्णव होतो. अंजली प्रेग्नेंट आहे म्हणून ईश्वरी आणि ईश्वरी क्लाउड किचन सुरू करते म्हणून अंजली अशा दोघी मिळून एकमेकांना खूप शुभेच्छा देतात. मग अर्णव ईश्वरीला विचारतो की जागा मिळाली की नाही. मग ईश्वरी म्हणते की जागा मिळालेली आहे, आता फक्त 4-5 दिवसात क्लाउड किचन सुरू करण्याची वाट बघते. अर्णव शॉक होतो. तो म्हणतो 4-5 दिवस कशाला, उद्याच सुरू करायचं. हे ऐकून ईश्वरी शॉक होते. ती म्हणते सर 4-5 दिवस काम होऊन जाईल, फक्त उद्या सर ते काय पॉसिबल नाही. पण अर्णव ईश्वरीला उद्याच क्लाउड किचन सुरू करायला मोटिवेट करतो आणि मग ईश्वरी पण त्यासाठी रेडी होते. मग ईश्वरी त्या जागेवर जाते आणि एवढं सगळं नीट चाललेलं बघून, एवढं स्वतःचं असं बिझनेस आपण उभा करणार हे ऐकून ते स्वप्नात हरवलेली असते. तेवढ्यात अर्णव राजे शिर्के तिकडे येतो. अर्णवला पाहून ईश्वरी खुश होते. जाता जाता मग त्यांच्यात काही बोलणं सुरू होतं आणि नंतर शेवटला अर्णव तिच्याकडे एक बॉक्स देतो. ईश्वरी तो बॉक्स उघडून बघते तर त्यात एक चावी असते. ईश्वरी म्हणते सर ही कसली चावी. तर अर्णव सांगतो ही तुझ्या 100व्या क्लाउड किचनची चावी. हे ऐकून ईश्वरीला खूप बरं वाटतं. पण तो उद्या तिच्या क्लाउड किचनच्या ओपनिंगला नसणार हे मात्र जेव्हा सांगतो तेव्हा ईश्वरी खूप नाराज होते. पण शेवटी अर्णव हा ईश्वरीला मनवतो. उद्याच्या भागात शेवटी अर्णव ईश्वरीच्या क्लाउड किचनच्या ओपनिंगला पोचतोच. ते कसा पोचतो ते आपण उद्याच्या भागात बघू.